विसरले आता कैसी जाऊ घरा नोहीवरा लौकिक पारखियासी संगता गोष्टी घरची कुठे खातील आता कैसी जाऊ घरा नोहीवरा लौकिक तुका म्हणे निवांत राही पाहिले पाय परतोनी आता कैसी जाऊ घरा नोहीवरा लौकिक समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगणवेद पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदयदबलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः पांडुरंग करो प्रथम नमः दुसरे चरण दुसरे चरण हो संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण दुसरे चरण दुसरे चरण संतांचिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः विठ्ठल विठ्ठल हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसे जाऊ घरा नोहे बरा हा लौकिक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे निस्सीम भक्त असणारे जगाचा संसार सुखाचा भावा यासाठी स्वतःच्या संसाराला शून्य घातलेले तुकोबर आहे आणि त्या तुकाराम महाराजांचा गवळणीपर प्रकरणातील अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबर यांनी गवळणीच्या अवस्थेचं वर्णन केलेलं आहे।
अभंगावर विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं परम कर्तव्य ठरतं. या न्यायाप्रमाणे चालत असलेला हा कार्यक्रम किम निमित्ताने आहे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. बालसंस्कार शिबिर या ठिकाणी सुरू आहे आणि त्या बालसंस्कार शिबिराची आजची सांगता आहे. ज्या शिबिरामध्ये तुम्ही किती दिवसाचं होतं, 15-16 दिवसाचं असेल ना, आजचा 16वा दिवस आहे. धोक्याचा नाही म्हणता येणार, पण इथून गेल्यानंतर आजच्या दिवसाला तुम्ही हे शिबिर जेव्हा सोडत असताना ज्या मुलांच्या अनुषंगामध्ये अंतःकरणामध्ये ते संस्कार जागृत झालेत, त्या मुलांना इथून जाताना रड येतो. संस्कार शिबिराची गरज आणि संस्कार शिबिराचं बेनिफिट काय आहे, सगळ्यात पहिलं उदाहरण मी आहे. आणि 2 नंबर तुम्ही ज्यांच्याकडे शिकतायत ते माऊली महाराज आहेत. आजपासून 27-28 वर्षापूर्वीचा काल असेल की जेव्हा मी गुरुवर्य हरिभक्तपरायण संजय महाराज पाचपोर यांचं पहिलं शिबिर होतं सोमठाण्याला. आणि त्या शिबिरातला सगळ्यात लहान विद्यार्थी मी होतो. लहान म्हणजे 3रीला असलेला विद्यार्थी. त्या काळात कोणी बाहेर सुद्धा लेकरं पाठवत नव्हते. त्या काळातला मी 3रीचा विद्यार्थी संस्थेमधला मी होतो, पाठाचा त्या आमच्या शिबिराच्या. आणि आज त्याच्यानंतर माऊली महाराज सुप्याच्या शिबिरात होते. इथून मला वाटतं सुपा किमान 300-350 किलोमीटर असेल. तिथल्या शिबिरामध्ये माऊली महाराज होते. आणि आज त्यांच्या अनुषंगाने इथे 80 विद्यार्थी या ठिकाणी शिबिरासाठी आहेत. एक 3रं वर्ष हे या ठिकाणी सुरू आहे. मागच्याही वर्षी आपण तिकडे वसमतलाच रंगा महाराज संस्थानला हे होतं आणि आता हे 3रं वर्ष आहे. ही वारकरी संप्रदायाची ही भविष्यातली पिढी आहे. या संप्रदायाला टिकवणारी, संप्रदायाला चालवणारी. आणि म्हणून या शिबिराची आजची ही सांगता आहे. संस्कार ज्या ठिकाणी दिल्या जातात अशाच जागेवर आहेत. कारण एक संस्कार शिबिर असावं, तेही शाळेमध्ये असावं, स्कूलमध्ये असावं. कारण इथे वर्षभरही तेच कार्य होतं. आणि आता सुट्टीच्या दिवसात सुद्धा माऊली महाराजांच्या अनुषंगाने आणि सर्व ट्रस्टींच्या अनुषंगाने असेल, शिक्षक लोकांच्या अनुषंगाने असेल, सर्व तुम्हा लोकांच्या मार्गदर्शनाने असेल, हे पुन्हा हे सुट्टीचे दिवसही खाली गेले नाहीत. आणि आजच्या दिवसाला असंही म्हणायला मी चुकणार नाही की अहिल्यादेवी होळकर या विद्यालयाचं नाव सुद्धा ज्या पद्धतीने देवींच्या त्या ठिकाणी इच्छा होत्या त्या पद्धतीने सगळे कार्य इथे होत आहेत. कारण अहिल्यादेवींनी सगळ्यात पहिले जर कोणतं कार्य केलं असेल तर हा हिंदू धर्म टिकवण्यासाठी सगळ्या मंदिराची स्थापना आणि सगळ्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला होता. मला माहिती असेल नसेल, बऱ्याच जणांना इतिहास माहिती असतो नसतो, पण आज आपल्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये तर विशेषत्वाने आहेच, पण भारतामध्ये जरी बघितलं तरी अहिल्यादेवींचं नाव कोण ओळखत नाही असं जगाच्या पाठीवर एकही व्यक्ती नाही आहे की ज्यांनी अनेक मंदिराचे जीर्णोद्धार केले. आपण पर्यटन क्षेत्र म्हणून बघायला जातो, माहेश्वर आहे ओंकारेश्वरच्या जवळ. त्या अहिल्यादेवी होळकरांनी किती सुंदर तिथं त्या ठिकाणी स्थापना केली, किती सुंदर निर्मिती केली. आणि त्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू एकच होता की सगळे लोकांचे जीवनामधले सगळे त्या ठिकाणी संकट दूर झाले पाहिजे. शिक्षण आणि अध्यात्म या दोनही गोष्टीची जोड एका स्त्री जीवनामध्ये ज्यांनी घातल्या त्या अहिल्यादेवी होळकर आहेत. आणि त्यांच्याच या वास्तूमध्ये, त्या शाळेमध्ये आपण 15 दिवस शिबिरामध्ये राहिलोय. आजची सांगतेचा दिवस आहे. हरिभक्तपरायण माऊली महाराज मला म्हटलेत, म्हणे महाराज तुम्हाला यावंच लागेल. आणि त्या अनुषंगाने फुकनर साहेबांनीही फोन केला आणि ह्या काल्याच्या कीर्तनाला मी आलो. वास्तविक पाहता आजचं काल्याचं कीर्तन नसतंच, आज मी तुमच्यावरच बोलणार आहे, पण अभंग घेतला म्हणून काही काळ आपण चिंतन बघूया आणि नंतर शिबिराचंच वर्णन आपण ऐकणार आहोत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
विठाल विठाल वारकरी संप्रदायाचा नियम आहे, 1 दिवसाचा कार्यक्रम असो, 2 दिवसाचा कार्यक्रम असो, 3 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, महिन्याचा असो, त्याची सांगता जर कशाने होत असेल तर ती काल्याच्या कीर्तनाने होते. सांगता शब्द बरं, आपण बोलता बोलता म्हणत असतो झाली आपल्या सप्त्याची आज समाप्ती, झाली आमच्या शिबिराची समाप्ती. समाप्ती नाही, समाप्ती होते ती तुमची माझी, परमार्थाची समाप्ती होत नाही. कारण समाप्ती शब्दाचा अर्थ काय आहे? सम्यक अधिक आप्ती इति नाम समाप्ती. सम्यक म्हणजे ज्ञान आणि आप्ती म्हणजे प्राप्ती. जिथपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होत नाही तिथपर्यंत परमार्थाची समाप्ती होत नाही. बराचसा जिज्ञासू वर्ग, बहुश्रुत वर्ग सुद्धा बसलेला आहे. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण होईल, महाराज जर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर परमार्थाची समाप्ती होत असेल तर आम्हाला परमार्थाचं ज्ञान आहे ना? कारण वेदांताची प्रक्रिया असं सांगते की ज्याला ज्या विषयाचं ज्ञान आहे त्याला त्याच विषयाची आवड लागते. एखाद्या 2-3 वर्षाच्या लेकराला बोलायला लागलं, चालायला लागलं आणि त्याला जर आपण विचारलं काय रे तुला लग्न करायचं का, ते काय म्हणेल, छे बाबा असल्या भानगडीत मला पडायचं नाही. पण एक वयात आलेल्या मुलाला जर आपण विचारलं का रे तुला लग्न करायचं का, तर त्याचं मान खाली घालून गालातल्या गालात हसणं सुद्धा त्याचा होकार असतो. का? कारण त्याला त्याचं ज्ञान आहे की संसारामध्ये प्रवेश केला पाहिजे, हे त्याला ज्ञान आहे. जर महाराज एखाद्या विषयाची आवड ज्ञानाशिवाय लागत नसेल तर आम्हाला ते ज्ञान आहे, म्हणून तर आम्ही एवढ्या टेम्परेचरमध्ये, एवढ्या गरमीत, बाहेरगाववरून आलो, कुठून लांबून आलो, पायी आलो, सगळे कामधंद्याचा त्याग करून आलो आणि कीर्तनात येऊन बसलोय. याचा अर्थ आम्हाला ज्ञान आहे म्हणूनच आलो ना. प्रश्न बरोबर आहे. पण ज्ञानाचे 2 प्रकार आहेत, एक परोक्ष ज्ञान, दुसरं अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान कशाला म्हणतात? पर म्हणजे दुसरा आणि रोक्ष म्हणजे डोळे. ज्याला दुसऱ्याच्या डोळ्याने झालेलं ज्ञान आहे त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. आणि अप म्हणजे स्वतः, रोक्ष म्हणजे डोळे. ज्याला स्वतःच्या डोळ्याने झालेलं ज्ञान आहे त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आम्हाला जे ज्ञान आहे हे ज्ञान आहे, पण हे परोक्ष ज्ञान आहे. आपण प्रत्यक्ष भगवंताला कोणीही बघितलेलं नाही. आपल्याला साधू संतांनी सांगितले, सद्गुरू मोतीराम महाराज असतील, मारोतराव महाराज असतील, ज्ञानोबाराय, तुकोबाराय आदी करून संतांनी आपल्याला सांगितलं की तो देव आहे, त्या देवाची भक्ती करा, तो आज नाही उद्या तुम्हाला भेटेल. हे परोक्ष ज्ञान आहे. आणि या परोक्षाकडून अपरोक्षाकडे येणं याचं नाव सांगता आहे, याचं नाव काला आहे. कळालं नसेल तर प्रमाण आहे का, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पण जाऊ दे दुरी. एकाची घोंगडी अंगारू हार, एकाची घोंगडी अंगारू हार, तो पण जाऊ दे दुरी, तो पण जाऊ दे. देव दुसरा न राहता तो देव आणि आपण होऊन जाणे याचं नाव भक्ती आहे, याचं नाव उच्च काल्याचं स्वरूप आहे. जीव शिवाचं ऐक्य होणं, भगवंत स्वरूप जीव प्राप्त होणं याचं नाव काला आहे. वास्तविक पाहता भक्तीचं स्वरूप सांगत असताना शास्त्रकर्त्यांनी हेच सांगितलेलं आहे. भक्ती 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 म्हणजे काय? भज भज्य धातू पासून भक्ती नावाचा शब्द तयार झालाय.
भज म्हणजे चाशी, एकरूप होणे, संलग्न होणे. तो देव ज्याचं चिंतन आपण करतो, तो देव आणि आपण वेगळं न राहता एक होऊन जाणे. जगद्गुरु तुकोबारांनी एक उदाहरणही दिलंय. तुका म्हणे अळी जैसी नुरेची वेगळी. ते पूर्वीच्या काळात लाकडाचे घर असायचे. त्या लाकडाच्या घराला एक कुंभारीण भिंगोटी घरट बांधायची. काय म्हणतात इकडे ते घरट बांधायची बघा, मातीचं असं कोपऱ्यात. काय म्हणायची, काय म्हणतात इकडे त्याला? खोपा म्हणतात हो, पण त्या किड्याला काय म्हणतात? भिंगोटी म्हणतात काय? भिंगोटी. ती भिंगोटी घरट बनवल्यानंतर बाहेरून एक अळी उचलून आणायची आणि ती अळी त्या घरट्यात ठेवायची. त्या घरात ठेवलं, बाहेरून जाऊन आली की त्या अळीला दंश करायचा. तो भिंगोटा कुठून जाऊन आला की दंश करायचं, सारखं चावा चावा घेत राहायची. ती अळी त्या भिंगोटीचं इतकं चिंतन करत होती की आता तो येईल मला चावेल, आता तो येईल मला चावेल, आता तो येईल मला चावेल. याचा परिणाम असा होतो की त्या अळीलाच एक दिवस पंख फुटतात आणि तीच अळी भिंगोटी म्हणून त्या घरट्यातून उडून जाते. जसं हे उदाहरण आहे, तसं भक्तीचं स्वरूप आहे. देवाचं भजन करता करता त्या भगवंता स्वरूपमध्ये, त्या भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन जाणं. चिंतने चिंतने तद्रुपता, ही भूमिका येणं म्हणजे काला आहे. विठ्ठल देव भक्त दोन्ही एक रूप झाला. देव भक्त दोन्ही एक रूप झाला. देव भक्त दोन्ही रूप झाली. देव भक्त दोन्ही एक रूप झाले. मुळीचे संतिले तैसे तैसे, मुळीचे संतिले तैसे तैसे, हरिमुखी गाता हर बोलिती, हरिमुखी गाता हर बोलिता. मुळीचे तैसे तैसे, मुळीचे तैसे तैसे, हरिमुखी गाता हर बोलिती, हरिमुखी गाता हर देव भक्त दोन्ही एक रूप झाले. देव आणि भक्त दुजा न राहता एक होणं, याचं नाव काला आहे. आणि तर आज सांगतेचा हा दिवस आहे. जो अभंग निवडला जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांनी गवळणीची अवस्था सांगितली. गवळण कोण आहे? गवळण हे समूहाचं नाव नाहीये. गवळण व्यक्तिवाचक नाव नाहीये, कोणत्या एका व्यक्तीचं नाव नाहीये. गवळण स्त्रीचं नाव नाहीये. गवळण हे अवस्थेचं नाव आहे. गोवैही इंद्रियैहि कृष्ण रस पिबंती, ती नाम गोपीही. ज्याच्या प्रत्येक इंद्रियांना भगवंताची लालसा लागलेली आहे, तो वसमत मधला एखादा पुरुष जरी असला तरी तो गोपी आहे. विठ्ठला आता यांची 15 दिवसाची अवस्था जर बघितली, पहिला दिवस जेव्हा आला, पहिल्या दिवशी तुम्ही आल्यानंतर तुम्ही लई खुश होते का? शिबिरात आले तेव्हा नव्हते रे, मला माहिती आहे. नव्हते तुम्ही खुश. पहिल्या दिवशी आल्यानंतर तर संध्याकाळी भोंगाच लागला असेल. फोन लावून दिला की घरी मला करमत नाही. बरोबर आहे ना? 75% तर असेच म्हणजे स्वभाव आहे जीवाचा. रडापडी सुरू सगळं. आता तुमच्या काळात तरी फोन आहे. आमच्या काळात शिबिरात काय, आमच्या बापाईजवळ फोन नव्हते ना, आमच्या पाहुण्याजवळही नव्हते, महाराज लोकांजवळही नव्हते. फोनाचा विषयच नव्हता. एकदा टाकलं, पहिल्या दिवशी बाप आला की डायरेक्ट शेवटच्या दिवशी निरोप समारंभालाच. कसली भेट आणि कसलं काय, काही विषयच नाही ना. असं 15 दिवसाचं शिबिर नव्हतं, 1 महिना पुरा असायचा. 1 मे ते 31, बस एकही दिवस सुट्टी नाही. तुम्हाला आता चांगले दिवस आलेत.
तरी पहिला दिवस आणि आजच्या दिवसात तुमचे कोणाकोणाचे आई वडील आलेत आज? बऱ्याच जणांचे आलेत ना, बऱ्याच जण. मला एखाद्याच्या आई वडिलांनी सांगा, तू नवीन आहेस ना, याच वर्षातला आहे ना, तुझे आई वडील आले का? मामा आहे का? कोण आहेत मामा तुझे? तिथं आहेत का? याला तुम्ही 15 दिवसापूर्वी पाहिलं होतं ना, आज मध्ये काय फरक आहे? 15 दिवसापूर्वी ते काळं बेंद्र असेल, इथे आल्यानंतर टमाट्यासारखं झालंय. हे ताकद परमार्थाची आहे. असेल की नसेल? बघा ते कसं दिसायला लागलं. सगळे चेहरे बघा तुम्ही, आणि आता 15 दिवसापूर्वीच्या चेहऱ्यात आणि आजच्या चेहऱ्यात किती फरक आहे. हा परमार्थाचा अनुभव आहे. घरी तुम्ही याच्यापेक्षा भारी खाऊ घालतात, पण भजनाची ताकद जर बघायची असेल तर आता गावात गेल्यानंतर, गावातून येताना, तुझं नाव काय? काय काय नाव आहे? प्रेम आहे. गावातून येताना तुला काय म्हणले असतील लोक? प्रेम्या चालला रे शिबिराला, असं म्हणले असतील. पण आता वापस जाताना या ड्रेसवर गेला तर लोक काय म्हणतील? प्रेम महाराज आलेत. मग पहिलं चांगलं का आताच चांगलं? हा, पहिलं चांगलं होतं का आताच चांगलं होतं? आताच आहे म्हणे चांगलं, जाऊ दे. मग आता भरलं यमुनेमध्ये जाऊन, पण पाणी भरल्यानंतर जेव्हा ती बाहेर आली, कदंबाच्या वृक्षावर तिने भगवंताला बघितलं. जसं बघितलं भगवंताचं ते स्वरूप पाहिल्यानंतर तिचं सर्वस्व भगवंताने हरण केलेलं आहे. बरहा पीडम नटवर वपू करणयो कर्णिकार बिभ्रदवास कनक कपिशं वैजयन्तींच माला रंध्राणं वेणुरदर सुदया पूरयन् गोपरुन्दे वृंदारण्य स्वपद रमणं प्राविशत गीत कीर्ती. त्या भगवंताला बघितल्या बरोबर ती गवळण म्हणते, अरे कन्हैया, तुला पाहिल्या बरोबर मी सर्वस्व विसरले. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हे चित्त रामा
म्हणते त्या देवाने माझं सर्वस्व हरण केलं. हरीने माझे हरिले चित्त. त्या देवाने चित्त हरण केल्यामुळं माझी ही अवस्था झालेली आहे. एक पाय जमिनीवर टेकवला, एक पाय वरच उचललेला आहे, जमिनीवरून खाली सुद्धा टेकवत नाही. का टेकवत नाही? एका गवळणीने विचारलं. ती गवळण म्हणते, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब हुईने घेरा. अरे हो मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, तेरे बिन हो गया मेरा मन बावरे, तेरे बिन हो गया मेरा मन बावरे, जोत जला दे प्रीत लगा दे, जोत जला दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले मुरली वाले, हो बंसी वाले, 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 सर्वस्व विसरली, सर्वस्व विसरली. यात नवलने मैबा सगळं द्यायला तयार होत्या. त्या गवळणींची जर भूमिका ऐकली, ब्रह्मानंदजींचं एक पद आहे, ती गवळण भगवंताशी चर्चा करताना एकच विनंती करते, हे काना शामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में, शाम रस्ते में कुआं खुदवा जाना, मैं तो नीर बनूंगी तेरे लिए, मैं तुझको नहलाऊं मलमल के, मेरी उम्र बीत गई गोकुल में, शामान बसो वृंदावन में, मेरी उम्र बीत गई गोकुल में. जीवन देवाला त्या गवळणींनी अर्पण केलं होतं. ती गवळण म्हणते, माझं चित्त हरण केलंय देवाने. प्रश्न निर्माण होतो, चित्त हरण, अपहरण, किडनॅपिंग स्थूल वस्तूची होते का सूक्ष्म? झोपायला लागली का? एखाद्या गोष्टीचं हरण अपहरण कोणत्या गोष्टीचं होतं? जे दिसतंय त्याचं का जे दिसत नाही त्याचं? हा, दिसतंय त्याचं. मग चित्त दिसतंय का हो कोणाला? मग ती गवळण कस काय म्हणते, हरीने माझे हरिले चित्त. मग तुकाराम महाराज लिहितात, म्हणजे चुकीचं नाहीये. मग परपुरुष चित्त हरू शकतो का? नाही. तर परपुरुषाने ते चित्त हरलंच नाही. ती गवळण म्हणते, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. तो आतल्या हरीने माझं चित्त हरण केलंय. चित्त चोरियेले नंदाच्या नंदने, चित्त चोरियेले नंदाच्या नंदने, तुका म्हणे गरुड तुझ, तुका म्हणे गरुड तुझ, सावळे रूपडे सोरठी चित्ताचे, सावळे रूपडे सोरठी चित्ताचे, सावळे रूपडे
ती गवळण म्हणते त्या देवाने माझं चित्त हरण केलंय. परमार्थामध्ये जर सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर ती चित्ताची आहे. ज्याला संसार नीट चालवायचा आहे वित्त पाहिजे, ज्याला शरीर नीट चालवायचं आहे त्याच्या शरीरात पित्त पाहिजे, पण ते समप्रमाणात पाहिजे. बोट घालून काढावं लागेल इतकं नाही पाहिजे. आणि ज्याला परमार्थ चांगला करायचा आहे त्याच्याजवळ चित्त पाहिजे. तुकोबराय म्हणतात, जवळी नाही चित्त काय मांडी येले प्रेत, किंवा त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. चित्त जर नसेल तर परमार्थ होऊच शकत नाही. जसं लग्नाचा समारंभ आहे आणि लग्नाच्या समारंभामध्ये एखाद्या वेळेला मंडप असला तरी ठीक, नसला तरी ठीक. लग्न असेल तर बरोबर आहे की नाही, मंडप असला तरी ठीक. कोरोनाच्या काळात घरात लग्न झालेत, मंडप असला तरी ठीक, नसला तरी ठीक. एखाद्या वेळेला हार मोठे मोठे असले तरी ठीक, नसले तरी, वराडी असले तरी ठीक, नसले तरी ठीक, फटाके असले तरी ठीक, नसले तरी ठीक, पाहुणे असले तरी ठीक, नसले तरी ठीक, मामा मामी असले तरी ठीक, नसले तरी ठीक, मित्र परिवार असले तरी ठीक, नसले तरी ठीक, नवरदेव नवरी असले तरी ठीक, नसले तरी ठीक. नवरदेव नवरी शिवाय जसं लग्न होत नाही तसं चित्ताशिवाय परमार्थ होत नाही. विठला विठला विठ्ठल 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 विठ्ठल. चित्ताशिवाय परमार्थ होत नाही. ती गवळण म्हणते त्या देवाने माझं चित्त हरण केलंय, त्याचा परिणाम आता कैसी जाऊ घरा नोये बरा लौकिक. कारण परमार्थ करता करता जर आम्ही परमार्थामध्ये किती चांगलं केलं याचे मार्क मिळत नाहीत, पण एक थोडं जरी चुकलं तरी लोक नावं ठेवल्याशिवाय राहत नाही, नावं ठेवल्याशिवाय राहत नाही. तुम्ही चांगलं करायला जा, लोक तुमचा आधार सोडतात. तुम्ही वाईट करायला जा, झुंडच्या झुंड तुमच्या मागं लागते. हे आजपासून नाही आहे, सुरुवातीपासून आहे. परमार्थामध्ये परीक्षा होते म्हणजे होतेच. आणि एक लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपली परीक्षा होते ना, समजावा आपला परमार्थ खरा आहे. कारण लोक परीक्षा करतात ती सोन्याची का लोखंडाची. हुकनर साहेब इकडे कसं आहे, सोन्याची करून घेतात का लोखंड चेक करून घेतात. आपल्याकडे सोनच. घेतानाही परीक्षा अनमोल, देतानाही परीक्षा. आणि ज्याची घेताना तर परीक्षा होतच नाही, देताना भंगारमध्ये इकावं लागते. मग आपलं जीवन ज्या अर्थी लोक आपली परीक्षा घेत असणार, आपण प्राऊड फील करायचं की मी सोनं आहे. विठाला विठाला त्याचा विचारच नाही करायचा. हे गवळण बघा, आता कैसी जाऊ नोये बरा लौकिक. लौकिक चांगलाच नाहीये. लोक तुम्ही काही करा. एकदा काय झालं, माझ्या गावात सप्ताह करायचं मी ठरवलं. आता महाराज किती मोठा असला तरी गावात लोक सगळेच ऐकतात असं नसतं. उभा महाराष्ट्र ऐकेल पण एक गाव ते लई डेंजर राहत. गावात गेलो, मित्रांना गोळा केलं, म्हटलं काय रे सप्ताह करायचं आपल्याला. म्हणे महाराज काहीच अडचण नाही, करू म्हणे. म्हटलं तसं नाही रे, पहिले आपल्याला गावात बघावं लागेल कोण कोण किती किती पैसे देतं, कसं कसं करतं. माझा एक मित्र म्हटला चालेल ना. म्हटलं गावातल्या सगळ्यात श्रीमंत घरात चला पहिले. ते माझा दुसरा मित्र म्हटला सगळीकडे चल पण तिथे नको नेऊ. म्हटलं का रे. म्हणे रुपये देत नाही, उलट बोलणेच खावे लागतात. म्हटलं राजा धोत्राची किंमत ठेवेल ना माझ्या, चल. एक मित्र म्हटला तुला जिरवायची तर तू पुढं आणि तुझ्या मागं आम्ही. तुला लईच कॉन्फिडन्स आहे ना, तू पुढं हो म्हणले, तुझ्या मागं आम्ही. म्हटलं चला 100% म्हटलं पैसे देतोय आपल्याला, माझ्यासोबत चला. मी गेलो, राम राम केला. म्हटलं दादा राम राम. म्हटलं कधी आले महाराज. म्हटलं हो आता एवढ्यात आलो. म्हटलं काय म्हणता. म्हटलं काहीच नाही, गावात सप्ताह जवळ आला, सप्ताह करायचा आहे, तुमच्याशिवाय होत नाही. तुम्ही जर दिलं नाही तर काहीच भागत नाही. 200 एकर जमीन आहे, 4-5 बंगले आहेत साहेब. काही तुमच्यासारख्या मोठ्या माणसाकडून आम्हाला अपेक्षा आहे. ते पहिले म्हटलं तुमचे धंदेच आहेत. माझा दुसरा मित्र म्हटला घे, याला असंच पाहिजे होतं. ते मागच्या मागच मला असे कोलवायचे, म्हणजे याला असंच पाहिजे होतं. म्हटलं अहो साहेब तुमच्याशिवाय काहीच होत नाही, किती पैसा आहे तुमच्याकडे, तुम्ही जर दिले तर सगळं होऊ शकतं. विठाला विठाला विठाला. तुम्ही दिलं की 100% होऊ शकतं. म्हटलं
साहेब म्हणले महाराज आतापर्यंत या पोरांना काहीच दिलं नाही, पण तुम्ही आलात ना, बसा जरा. मी बसलो. बसल्यानंतर साहेब आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर मी माझ्या मित्राला म्हटलं 100% 10,000चं बंडल घेऊन येतं म्हटलं. माझा एक मित्र लई गरीब होता. ते म्हणला माझ्याकडे 1.5 एकर जमीन आहे. महाराज 1.5 एकर जमीन आहे म्हणला, याने जर 10,000 आणले तर उद्या 1.5 एकर जमीन आपलं इकतो. माझ्या 1.5 एकराचे पैसे याचे 10 दोघातच सप्ता, गावात कोणालाच मागायचे नाहीत. मी म्हणलं आता एवढा कॉन्फिडन्स का तुला? म्हणला 10 वर्ष झाले गावचा कारभार करतो, हे चिंगूस रुपये देईना म्हणे. म्हटलं अरे, त्या आतमध्ये गेलं, त्याच्या धुंदुलीने काय पिन मारली काय माहित त्याला. धुंदुली कळते का तुम्हाला? धुंदुली त्याने काय पिन मारली काय माहिती, ते फुगूनच बाहेर आलं. म्हटलं महाराज काय म्हणता राजा, तास झाला म्हटलं, तुला सांगतोय गावचा सप्ताह आहे, तुझ्याशिवाय होत नाही. ते म्हणला महाराज तुम्ही आले म्हणून या पोरांना आतापर्यंत काहीच दिलं नाही, तुम्ही आले मग लिहा 101. अरे बापरे, तासभर बसवलं, 101 लिहा. पुढचं काय बोललाय का? 101 रुपये देऊ, सारं घरच्या घर जेवायला येऊ, सप्ताह संपलं की राहिलं सुईलं बांधून नेऊ, आणि दुसऱ्या दिवशी रुपयाचा हिशोब देऊ. म्हटलं बदमासा देऊ नको येऊ नको. विठला विठला विठ्ठल विठ्ठल परमार्थ करणं एवढं सोपं नाही आहे माय बाप. आता या शिबिराचं बेनिफिट काहीच नसतं याचं. किती फी आहे रे तुम्हाला शिबिरात? 500 रुपये. 500 रुपये फी आहे. 500 रुपये फी मध्ये काय होतं आजकाल मला सांगा? काय भेटतं 500 रुपयामध्ये? तुम्ही तुमच्या गावामधून वसमतला आले ना, बाजारातून गरका मारून जरी गेले तरी एवढे जातात का नाही जात? 100% जातात. 15-16 दिवस इथे राहणं, सगळ्या गोष्टी बघणं, त्यांचं एवढे पकवाज आणले असतील महाराजांनी, त्याची शाई टाकायची आणि पुडी बदलायची म्हणली की 2000. 15-20 पकवाज खराब होतात. बरं तुमचं काय सुरुवातीला वाजवणं म्हणजे एकदम तरबेज असतं का? ते थाप टाकणं म्हणजे ते पकवाजाचा जीव घेणं. ते थापेने किती पकवाजाच्या छाया उडाल्या. विचार जर केला तर याच्यामधून काहीच प्राप्त होत नाही. तरी सुद्धा तुम्ही सर्वांनी, फुकनर साहेब असतील, पूर्ण शिक्षक वर्ग असतील, माऊली महाराज असतील, यांनी हे जे रोपटं लावलं हे फक्त एकाच गोष्टीसाठी, ज्याचं नाव आहे संस्कार. जे करोड रुपये दिल्यानंतर सुद्धा प्राप्त होत नाही, आणि करोड रुपये दिल्यानंतर सुद्धा प्राप्त होत नाही, त्या गोष्टी आपल्याला या 15 दिवसात शिकायला मिळाल्या. मला 15 दिवसाच्या पूर्वीचं जीवन सांग. ऐ, तुला कोणता श्लोक येत होता का पहिले घरी असताना? आता किती येतात? कोणतं येते म्हणणे? सकाळी उठल्यावर काय म्हणतात? काय म्हणतात रे सकाळी उठ? अलीकडे मन मोठ्या काय म्हणतात? करागे वस्ते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुल्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शन. येत होतं तुम्हाला याच्या पहिले? काय म्हणतात याला आणि काय नाही, काय. पण आज जर बघितलं तर हरिपाठ बऱ्याच जणांचा पाठ झाला असेल 15 दिवसात, काहींचा अर्धा झाला असेल. याच्या पहिले टाळ वाजवता येत होता? टाळ पकडता तरी येत होता का तुम्हाला? आता कीर्तनात उभे आहेत, टाळ वाजवत आहेत, कोणी पकवाज वाजवतंय. मी तर असं ऐकलं की 15 दिवसात काही जणांनी कीर्तन सुद्धा केलेत. किती मोठी गोष्ट आहे मायबाप. इतक्या सहजासहजी या गोष्टी प्राप्त होत नाहीत. याला पूर्ण वेळ द्यावा लागतो, वेळ. आणि तुम्ही काही लईच नीट असतात असं नाही आल्या आल्या त्याच दिवशी. एखाद्याचं डोकं रिकामं होऊन जाईल. आता मी सांगू का, माऊली महाराजांना माहिती आहे त्या काळात माझ्याकडे 36 विद्यार्थी होते. 36 विद्यार्थी असताना संस्थाच डायरेक्ट दुसऱ्याला देऊन टाकली होती यांच्या कदराने. मी त्यांना विचारा तुम्ही माऊली महाराजांना, ते माझ्याकडेच होते सुरुवातीला. एकदा मी कीर्तनाला गेलो आणि आकाश नावाचा एक मुलगा होता, माऊली महाराजांना माहिती आहे, ती कीर्तनालाही पाठवलं होतं मी आज याच वर्षी. काय गावाचं नाव आहे? कराड जवळ कासार शिरंबे.
ती एकदा इंद्रायणीवर गेलं हरी महाराज, आणि इंद्रायणीवर गेल्यावर मी सुप्याला कीर्तनाला चाललो होतो, त्याने मला तिथून धमकी दिली, म्हणे आत्ताच्या आत्ता या नाही इंद्रायणीत उडी मारतो. मी तिथून कीर्तन सोडून वापस गेलो, आणि कीर्तन सोडून वापस गेल्यावर दुसऱ्याच दिवशी संस्था दुसऱ्या भांड्यासहित देऊन टाकली. घे म्हटलं बाबा हे संस्थान तू, हे काही एवढं सोपं नाही आहे, हे मी याच्यातून गेलोय मला माहिती आहे, हे सांभाळणं म्हणजे. आणि त्याच्यात सांगू का तुम्हाला, चांगला माल तिकडे येत नाही. भुगनर साहेब, तुम्ही याचा अर्थ असा लावू नका की आम्ही त्याच्यातलेच आहेत म्हणून, तसंही नाही. दोन लेकर जर हुशार असतील, महिला मंडळी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, एक शाळेत लईच हुशार आहे, तुम्ही त्याला आळंदीला पाठवता का जे तुमचं ऐकत नाही त्याला आळंदीला पाठवता? खरं बोला, तुम्हाला शेजारी त्याची शपथ आहे. जे पक्क ऐकतं, तुमचं सगळं तुमच्या घरातले कामं करते आणि हुशार आहे, तुम्ही त्याला आळंदीला पाठवणार का जे नुसतं टुक्कारपणा करतायत त्याला पाठवणार? खरं बोला, खरं बोला इमानदारीने. कोणा नाही रे, तू नको बोलू, जे कोणाचंच ऐकत नाही ते आळंदीला, ते आळंदीला. पण एक लक्षात ठेवा, ते जर आळंदीला आलं आणि त्याने ज्ञानोबारांच्या समाधीवर जर रोजच्या रोज नित्य डोकं टेकवलं तर ज्ञानोबाराय त्याला या स्टेप पर्यंत आणून सोडतात, यात कसल्याच प्रकारचा संशय नाही. ज्ञानोबारांच्या भूमीत आल्यानंतर, या संप्रदायामध्ये आल्यानंतर कीर्तनकार होईल नाही तर नाही होईल, एखाद्या वेळेला पकवाज वादक होईल नाही तर नाही होईल, एखाद्या वेळेला मोठा गायक वादक होईल नाही तर नाही होईल, पण एक संस्कारशील माणूस म्हणून या समाजामध्ये निश्चित तो वावरेल, याचं कसल्याही प्रकारची शंका नाही. 100% ज्ञानोबाऱ्या कोणाला काय बुद्धी देतील आणि काय शिकवतील काही सांगता येत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, भगवंताने हे जे आपल्याला सर्वांना हा जो अनमोल क्षण दिला, हे 15 दिवस जे आपल्याला दिलेत, निश्चित आपण भाग्यवान आहोत. म्हणून आपण ज्या अभंगावर विचार करत होतो, ते विचार करता करता आपला थोडा विषय भरकटला होता. लोक नावं ठेवतात, हे आजचं नाही, पहिलेपासून आहे. पारखी असे सांगता गोष्टी, घरची कुटी खातील तेव्हा जगद्गुरु तुकोबाऱ्या, त्या गवळणीला म्हणतात तुका म्हणे निवांत राई, पाहिले पायी परतोनी विठोबार कुमाई, पार कुमाई, पार हरे ठो पार पार अभंगावर पूर्ण वेळ आपल्याला विचार करायला मिळाला नाही, कारण आपल्याला 1 पर्यंत काल्याचं कीर्तन समारोप सगळं संपवायचं आहे. म्हणून आजच्या कीर्तनाला काही नियम असतात, बांधलेला असतो आजचा कीर्तनकार. कोणत्या नियमाने? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. हो चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. जे चरित्र भगवंताने गोकुळामध्ये केलं त्याचा उच्चार सांगितलेला आहे. आणि म्हणून ते चरित्र, भगवंताचा चरित्राचा जर विचार केला तर जन्माला येण्याच्या आधीपासून भगवंताने चरित्र केलंय. पण जे गोकुळामध्ये केले भगवंताने, जे चरित्र, एदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोदणे राखिताये. भगवंताने जे बालपणामध्ये चरित्र केले त्याचा उच्चार सांगितलेला आहे. भगवंत जन्माला आल्यानंतर 2 चमत्कार झाले. पहिला चमत्कार झालाय लोका गोकुळीच्या, झाले ब्रह्मज्ञान, पहिला चमत्कार. दुसरा चमत्कार झालेला आहे घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. 2 प्रकारचे चमत्कार झालेत.
आणि चमत्कार झाल्यानंतर भगवंत गोकुळामध्ये अवताराला आल्याबरोबर किती आनंद आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या आनंदाला पारावार नाही आहे. जनाबाईने त्याचं वर्णन केलेलं आहे. जनाबाई म्हटल्यात एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली, हे गवळण हो गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण गती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे वाटताती सुंट बळ. 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 गवळण हे गवळण हे गवळण सांगती गवळणीला न पुत्र झाला यशोदेला. 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 गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक गवळण दुसऱ्या गवळणीला सांगू लागली, माय तुला माहितीये का यशोदेला मुलगा झाला. बरेच म्हणतील महाराज मुलगा होणं एखाद्या स्त्रीला मोठी गोष्ट थोडी आहे. मग एवढं जनाबाईने वर्णन का केलं त्याचं कारण असं आहे, मैया यशोदेला जे बालक झालं ते 80 वर्षाच्या वयात झालं. ब्रज में हो रही जय जयकार, नंद घर लाला जायो हे, लाला जायो हे, यशोदा तेनो लाला जायो हे. वज 84 कोस में भैया, एक ही डंका लगा है मैया. 80 साल के उमरिया में तेनो लाला जायो हे. 80 वर्षाच्या वयात बालक होणं हे विशेषत्व आहे. म्हणून जनाबाई म्हणतात तुला काय माहिती बाई, सगळ्या आनंदामध्ये नाही तर त्रिभुवनामध्ये एकच डंका लागलेला आहे की वृंदावनामध्ये भगवंताने जन्म घेतलाय. पण इकडे भगवंत जन्माला आले, तिकडे कंसाची झोप उडाली, अनेक राक्षस पाठवले. भगवंताने बालपणातच सगळ्यांना मारलेला आहे. काग बगरिटा मारिला बाळपणी, अवघी दैत्य काने बुडविली. आणि भगवंत थोडे थोडे हळूहळू पालते व्हायला लागले आणि भगवंत हळूहळू रांगायला लागले. नामदेव महाराज म्हणतात तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात तो मैं देखीला सर्वे हो. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत. हो रंगणी रंगनाथ देखीला सर्वे, हो रंगणी रंगनाथ तो मैं देखीला सर्वे. भगवान रांगू लागले. रांगता रांगता घराच्या बाहेर निघाले आणि बाहेर निघाल्या बरोबर भगवंताने बालगोपालांकडे बघितलं. बालगोपालांकडे बघितल्याबरोबर भगवंताने जसं पाहिले, भगवंत म्हणतात काय रे तुम्हाला खायला काही मिळत नाही का, ही अवस्था का. तेव्हा बालगोपाल म्हणतात देवा काय करावं, आमची आई दही दूध तूप लोणी विकण्यासाठी मथुरेला जाते, आमच्या नशिबाला फक्त ताक प्राप्त होतं. भगवंत म्हटले असं जर असेल तर काळजी करू नका. भगवंताने चोर विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष भगवंत झाले. आणि भगवंताने सांगितलं म्हटले आज पहिल्या दिवशी सगळ्यांनी आपल्या आपल्याच घरी चोरी करा.
कारण पहिल्या दिवशी चोरी करता करता जर पकडलं न कोण कसं ठोकेल याची काही गॅरंटीच नाही. म्हटलं आज आपल्या आपल्या घरी चोरी करा. पेंद्या वडजा वाकड्या श्रीदामा मधुमंगल म्हटले ठीक आहे देवा, आज आपल्या आपल्याच घरी चोरी करूया. सगळे जण गेले, आपल्या आपल्या घरी चोरी करू लागले. काही पास झाले, काही नापास झाले. काहीला आईने पकडलं, काहीला आईने सोडून दिलं, काहीला ठोकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मीटिंग, भगवंत येऊन बसले. पेंद्या आला, वडजा आला, वाकड्या आला, मधुमंगल आला. सगळ्यांना भगवंत विचारतायत काय रे, म्हटले कशी झाली कालची चोरी. पेंद्या म्हणला देवा, शेवटच्या क्षणाला पकडल्या गेलो. म्हटला अख्खं चांगलं झालं, शेवटच्या क्षणाला पकडल्या गेलो. मग झालं काय म्हणले, धुतलं का तुला. नाही म्हटले, तिथेही डोकं चालवलं. म्हटले काय. आईने विचारलं कोणी फोडलं मडकं. मी आईला सांगितलं मोठा बोक्या आला होता, त्या बोक्याने हे मडकं फोडलं. मग आईने दुसरं विचारलं, म्हणले तोंडाला कसं लागलं. मी आईला दुसरं बोललो. म्हणले सांगितलं आईला की आई, आपल्या घरामध्ये रबडी माखन भरपूर ठेवलेलं असतं. मोठे मोठे मुंगळे झाले. तुला माहिती आहे आई, एक मुंगळा मा अंगावर चढला आणि चढून तो ओटापर्यंत येऊन माझा ओठ चावत होता. तेवढ्यात त्याला बाजूला करता करता ओटाला लागलं. खोट बोललो म्हणून सुटलो का ना, नाहीतर असे बदके तुझ्यापर्यंत यायला सुद्धा चान्स नव्हता. मधुमंगलला विचारलं, म्हटले तुझं कसं. म्हटले शुअर पास, कुठंच पकडला गेलो नाही. म्हटला वा 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 वा. पण तेवढ्यात बोबड्या पळत पडत आला आणि भगवंताला म्हणायला लागला, कितना आपल्या बापाच्याने चोली होणार नाही. भगवान म्हणले झालं काय. कितना बुधू बुधू मारलं रे, कितना बुधू बुधू मारलं रे, कृष्णा बुधू बुधू मारलं रे, कृष्णा बुधू बुधू मारलं रे, कितना बुध बुध मारलं रे, कितना बुध बुध मारलं रे, बुध बुध मारलं रे, कितना बुध बुध मारलं रे. कितना मग मी पल्लो रे, मग मी पडलो रे, कितना मग मी लल्लो रे, कृष्णा मग मी पडलो रे, कृष्णा बुधू बुधू मारलं रे, कृष्णा बुध बुध मारलं रे, कृष्णा बुध बुध मारलं रे, कृष्णा बुध बुध मारलं रे, बुध मारलं रे, कृष्णा बुध बुध मारलं रे, कृष्णा बुध बुध मारलं रे, कृष्णा बुध बुध लढलो रे. ना आपल्याच्याने चोली होणार नाही. भगवान म्हणले झालं काय, बघ किती मारलं, पाठीवर वळू म्हटले. भगवान म्हणले इकडे ये. भगवंताने जसे त्याच्या पाठीवरून हात फिरवला, सगळे दुःख दूर झाले. भगवान म्हणले तुम्हाला चोरी करता येत नाही, मी शिकवतो तुम्हाला चोरी. पेंद्या म्हणला जसं आईच्या पोटातून शिकून आला. भगवान म्हणले राजा, आपलं पुराणात सर्टिफिकेट आहे की आपण चोर आहे म्हणून. ऐसा हा पुराण प्रसिद्ध चोर. आमने महाराज म्हणतात प्रसिद्ध चोर आहे पुराणातला. आणि म्हणले मी सांगतो तुम्हाला चोरी कशी करायची. पेंद्या म्हटला सांग कशी करायची. भगवंताने सांगितलं 4 प्रकारच्या वस्तू घेऊन या. लांब लांब काठ्या आणा, बारीक बारीक दगड आणा, गोखरूचे काटे आणा, वस्त्र गाळ केलेली माती आणा. पेंद्याने लगेच चौकशी आयोग लावला. म्हटले का रे कन्हैया, चोरी करायला बंदूक सांग, रायफल सांग, हे दगडन इटान हे काय सांगून राहिला, कशासाठी लागते रे हे. भगवान म्हटले अरे शिंक उंच लावलेलं असेल, आपला हात जर पुरला नाही तर या काठ्या घ्यायच्या, वरूनच फोडायचं आणि फोडल्यानंतर खाली झेलायचं. भगवान म्हटले ठीक आहे. पेंद्या म्हटला ठीक आहे, पण काय रे दगड कशाला लागतात. भगवान म्हटले अरे एक शिंक नसेल, कित्येक शिंके असतील, लांबूनच दगड मारायचा. टनकन वाजलं की समजायचं रिकाम आहे, आणि भटकन वाजलं की समजायचं भरलेलं आहे. परमार्थातही असंच असतं. जे रिकाम असतं ते टणकण वाजतं. त्याला जर म्हटलं टाळ नीट वाजव, ते म्हणते तुमचा सप्ताह, तुमचं मंदिर आणि तुम्ही. आपल्याला पुन्हा इकडे यायचं. पण ज्याला कितीही काही केलं तरी सुद्धा जे परमार्थ सोडत नसेल, समजावं भटकन वाजणार आहे. लोक म्हणतात ज्या अर्थी हे शिबिर करते त्या अर्थी लई बुरत असेल.
म्हणतात बरं लोक, 100% म्हणतात. अहो गावात फुकटात कीर्तन केली मी. माऊली महाराज होते लहान, लई लहान होते, एवढाले होते. अख्खा सप्त्याचे पैसे दिले महाराज 24,000. माऊली महाराजाला माहिती आहे कीर्तनकार त्याच्यातच, भागवतकार तर माझी बायकोच, सगळं त्याच्यात. पोरं 15-20 जण नेले होते, त्याचं येणं जाणं त्याच्यात. तरी गावात बोंब उठली, महाराजाने गाव धुवून नेलं आणि तिकडे 15 लाखाची जागा घेतली. 24,000च्या सप्त्यात 15 लाखाची जागा कशी होईल मला सांगा. लोक नावं ठेवायला त्याच्या तोंडावर कोणी हात ठेवूच शकत नाही. ठेवणं, नावं ठेवणं हे त्याचं कर्तव्य आहे. आणि महाराज सुद्धा म्हटले, निंदकाचे घर असावे भारतात. शेजारी असलं पाहिजे. कारण काय करते निंदक, काय करते, स्वतः नरकाला जाते आणि आपल्याला स्वर्गाला घालते. त्याच्यासारखा पुण्यवान जगात कोणी नाही. असो ऐसे कळपार आम्हा तयाचे उपकार, मोल न घेता साबणी करती पातकाची. कडक टॉर्च करून देतो आपले कपडे, पैसे घेत नाही, पाणी घेत नाही, साबणही मागत नाही. आणि लॉन्ड्रीवाला काय कपडे धुईल त्याच्यापेक्षा ब्रँडेड आपले कपडे धुवून देतो. स्वतः नरकाला जातो आणि आपल्याला पुण्यवान बनवतो. म्हणून जगात त्याच्यासारखा उपकारी कोणी नाही. नाव ठेवणाऱ्यांना कधी घाबरू नका. या ठिकाणी सांगायचं याच्यासाठी आहे की भटकन वाजणं म्हणजे परमार्थाचं, निष्ठेचा परमार्थ आहे. परमार्थामध्ये अनेक अडचणी येतात, पण अडचणी जरी आल्यात तरी सुद्धा भगवंतच अशा एखाद्या व्यक्तीला पाठवतो की भगवंत म्हणतो, माझ्या कार्यक्रमामध्ये, माझ्या कुठल्याही याच्यामध्ये जर तुम्ही संकल्प केला तर त्याचा दाता नारायण मी स्वतः बनून तुम्हाला सगळं पुरवतो. म्हणून परमार्थाची सुरुवात कठीण असते, पण परमार्थाचा शेवट इतका गोड असतो ना मायबाप, की तुम्हाला त्या गोडाला त्याला कसल्याही प्रकारचं उपमा विशेषण देता येत नाही. अनेक प्रकारचे संकट असतात. आता जागा मिळते की नाही मिळत शिबिराला, एवढं सोपं असतं काय. पंक्ती भेटतात की नाही भेटत, का घरूनच घालावं लागतं. अनेक प्रकारचे संकट. पण परमार्थाला निघाल्यानंतर भगवंत कोणाला ना कोणाला पाठवून देतो आणि हे सगळं भगवंताचं काम त्या ठिकाणी कार्य करून घेतो. म्हणून भगवान सांगतायत की भटकन आणि टणकन वाजणारं म्हणजे काही नाही, तर हेच त्या ठिकाणी तिसरं सांगितलंय. का रे गोकुळचे काटे कशासाठी म्हटले, गवळण मागा लागली की तिच्या पायात ती खाली टाकून द्यायचे, पायात रुततील. ते बाजूला होईपर्यंत आपण तिच्या पायातले काटे काढेपर्यंत आपण फुरहून जायचं. पेंद्या म्हटला देवा ठीक आहे, पण ती चप्पल घालून आली तर भगवान म्हटले माती टाका डोळ्यात. गॉगल घालून आली तर भगवान म्हटले शांत, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. भगवंत चोरी करायला लागलेत. अनेक प्रकारच्या भगवंताने चोरी केल्यात आणि चोरी करता करता अनेक प्रकारच्या चोऱ्या केल्यानंतर सगळ्या गवळणी जेव्हा गाऱ्हाणं सांगायला यायला लागल्या तेव्हा भगवान कृष्ण कन्हैयाजींची कंप्लेंट मैया यशोदाकडे आली आणि मैया यशोदा म्हणायला लागली, कन्हैया आता इथे थांबायचं नाही, उद्यापासून शाळेत जायचं. तेव्हाची शाळा कोणती, गोधने चारावया जातो शारंग पाणी. भगवंत गायी चारायला निघालेत आणि गायी चारायला जात असताना भगवंताने तिथेही अनेक प्रकारचे खेळ खेळलेत आणि खेळ खेळता खेळता बालगोपाल म्हणायला लागले, देवा खांदी भार पोटी भूक आता काय कीर्तनाची झाली आता वेळ म्हणती आरासी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आरासी, आता वेळ म्हणती आरासी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणती आरासी दोऱ्या. हे काम सारोनी सकाळ अवघे आले ती गोपाळ, अवघे आले ती गोपाळ.
गायी एकत्रित करा आणि त्या गायी एकत्रित केल्यानंतर भगवंताने जो काला त्या ठिकाणी सर्व बालगोपालांसोबत केला तोच काला आपल्याला ज्यांच्यामुळे आज प्राप्त होतो, जो वैकुंठात नाही. आजी ओस अमरावती काला पहावया येती देव विसरती देहभाव वैकुंठ तो ऐसे नाही कवडे काही काल्याचे. तोच काला ज्यांच्या अनुषंगाने आपल्याला प्राप्त झालाय ते ज्ञानोबाराय तुकोबाराय आहेत. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाशी गायला वाटी. आणि म्हणून त्या ज्ञानोबारायांचं तुकोबारायांचं एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं आहे. ज्यांनी हात आणले असतील त्यांनी हाताने टाळी, ज्यांनी तोंड आणलं असेल त्याने मुखाने भजन म्हणायचं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ऐकू द्या जरा टाळ्या. तुमचे लेकरेचं कौतुक करा जरा टाळीने. माऊली माऊली यथावकाश यथामती आपण अभंगावर कीर्तनावर विवेचन करण्याचा प्रयत्न केला. सुंदर असं नियोजन या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण माऊली महाराज युवा कीर्तनकारही आहेत. सुंदर गायन ज्यांचं आहे. अगदी छान असं नियोजन 3 वर्षापासून ते या बालसंस्कार शिबिराचं करतायत. निश्चित अनेक जन्माचं त्यांच्या वंशाचं पुण्य असेल की भगवंत त्यांच्याकडून असे कार्य करून घेतो. आणि त्या कार्यासाठी तुम्ही सर्वजण या अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालयाचे सगळे त्या ठिकाणी शिक्षक वृंद असतील, या संस्थेचे सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष पूर्ण सगळी मंडळी असेल आणि विशेष रूपाने या पूर्ण संस्कार शिबिरासाठी ज्यांनी अन्नदान केलंय असे सगळे अन्नदाते आणि फुकनर साहेब विशेष स्वरूपाने ज्यांचं नाव संदीपान आहे आणि नावामध्येच त्यांच्या एवढी ताकद आहे की भगवान श्रीकृष्ण त्या ऋषीकडे शिकायला गेले होते, त्यांचं नाव यांचं नाव आहे. आणि म्हणून तो गुण जशाच्या तसा त्यांच्यात उतरलेला आहे. म्हणून सगळ्या अन्नदात्यांसाठी आणि साहेबांसाठी आणि या बालगोपालांसाठी महाराजांसाठी सगळ्यांसाठी तुमच्या सहित जोरात एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण पहिले अभंग म्हणून घेऊ, काला करून घेऊ, आरती करून घेऊ, मग तुम्ही बोला. चालेल. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल काला जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल बोलिलेले कुरे वेडे वाकुडे कंठी प्रकाश काला वाटू एक वाकुलिया ब्रह्मादिका लोका दाखवू तुका म्हणे भूमंडळी गाडी